जय शिवराय सर्वांना. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये FPL चा युनिट 1 बघितला आणि FPL च्या युनिट 1 ची PDF पण शेअर केलेली आहे. यूट्यूबच्या लिंक मध्ये दिलेलं आहे खाली, किंवा मग तुम्ही वेबसाईट वरती जाऊन पण ती डाउनलोड करू शकताय. आज आपण सुरू करणार आहे युनिट 2 आणि युनिट 2 ची पण PDF वेबसाईट वरती अपलोड आहे. तर तुम्ही ती झेरॉक्स मारून घ्या किंवा मग डाउनलोड करून घ्या. त्याच PDF मधनं मी शिकवणार आहे आज तुम्हाला. तर आज युनिट 2 चालू करूया. तर युनिट 2 मध्ये आपला पहिला टॉपिक आहे ऑपरेटर्स. आता ऑपरेटर्स काय असतात नेमकी? ऑपरेटर्स आर द सिम्बॉल्स दॅट परफॉर्म अन ऑपरेशन. ऑपरेटर्स काय असतात? सिम्बॉल असतात जे की ऑपरेशन परफॉर्म करतात. सिम्बॉल दॅट परफॉर्म्स ऑपरेशन. सेकंड पॉइंट काय? ऑपरेटर्स ऍक्ट्स ऑन द व्हेरिएबल्स विच आर नोन एज ऑपरंट्स. ऑपरेटर कशावरती ऍक्ट करता? व्हेरिएबल्स वरती. आपण व्हेरिएबल युनिट 1 मध्ये शिकलो काय असतं, आणि त्यावरती आपण काय ऍक्ट करतो? ऑपरंट्स. आता सेकंड पॉइंट काय? फर्स्ट सेकंड, ऑपरेटर ऍक्ट्स ऑन द व्हेरिएबल्स. ऑपरेटर ऍक्ट्स ऑन द व्हेरिएबल which are known as operands. The एक्झाम्पल काय दिलेलं आहे? A प्लस बी. आता यामध्ये काय? ए आणि बी काय आपलं ऑपरंट्स आहे. ए आणि बी ला काय म्हणतो आपण? ऑपरंट्स. आणि प्लस इथं काय झालं? ए आणि बी झाले ऑपरंट्स आणि प्लस झाला इथं ऑपरेटर. कळलं? त्यानंतर आता टाइप्स ऑफ ऑपरेटर असतात, जसं की प्लस. प्लस हा एक ऑपरेटर झाला. टाइप्स ऑफ ऑपरेटर बघू आपण. टाइप्स ऑफ ऑपरेटर. आता यामध्ये पहिला आहे आपला टाइप्स ऑफ ऑपरेटर मध्ये फर्स्ट कोणता आहे? अरिथमॅटिक ऑपरेटर आहे. अरिथमॅटिक ऑपरेटर. फर्स्ट ऑपरेटर आहे अरिथमॅटिक ऑपरेटर. यामध्ये अरिथमॅटिक मध्ये काय असतं? प्लस असतं, मायनस असतं, त्यानंतर काय असतं? मल्टिप्लिकेशन असतं, डिव्हिजन असतं, आणि फिफ्थ नंबरला असतं मॉड्युलो. तर याचं फंक्शन काय? याचं फंक्शन आहे सम करणं. त्यानंतर याचं फंक्शन काय? सबट्रॅक्ट करणं. हे काय झाले? ऑपरेटर. आता ए प्लस बी जर का लिहिलं आपण तर आपल्याला कळलं हे काय झाले? ऑपरंट्स ए आणि बी, आणि प्लस काय झाला? ऑपरेटर. तसंच इथं जर का ए मायनस बी वापरलं तर आता इथं ऑपरेटर काय झाला आपला? मायनस हा काय झाला? ऑपरेटर झाला इथं. त्यानंतर हे कशासाठी यूज होता हा सिम्बॉल? मल्टिप्लाय साठी किंवा मग प्रोडक्ट साठी. त्यानंतर आपलं डिव्हिजन, किंवा मग हे काय करतं? जेव्हा आपण हे सिम्बॉल वापरतो डिव्हिजन, तर हे काय देतं आपल्याला? गिव्स कोशंट ऑफ टू डाटा. त्यानंतर हे सिम्बॉल कोणतं आहे? मॉड्युलो म्हणतो आपण याला. या सिम्बॉलला काय म्हणतो? मॉड्युलो. हे काय देतं? गिव्स रिमाइंडर ऑफ टू डाटा. त्यानंतर आपला हे झाले अरिथमॅटिक ऑपरेटर. याचे एक्झाम्पल कसं दिलेलं राहील आपल्याला? आता याचं एक्झाम्पल असं, आता हा कोड मध्ये लिहून बघू आपण. काय असतं? कोड मध्ये कसं लिहिलं जाईल? आता आपण काय करतो? हॅश इन्क्लूड. कोड फक्त तुम्ही बघून घ्या. आता कोड वरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे युनिट 1 आणि युनिट 2 वरती. तुम्हाला डायरेक्ट कंपायलर वर रन करून दाखवणार आहे.
तर सध्या फक्त बघून घ्या कोड कशा असता, नंतर मी एक सेपरेट व्हिडिओ युनिट 1 आणि युनिट 2 चा बनवून देईल तुम्हाला. त्यानंतर काय वापरलं आपण, वाईड मेन फंक्शन वापरलं. आता समजा आपण इंटिजर काय केलं, व्हेरिएबल a इक्वल टू 9 घेतला, b इक्वल टू 4 घेतला आणि c एक डिफाईन केला व्हेरिएबल. आपण का युनिट 1 मध्येच बघितलं की व्हेरिएबल कसे डिफाईन करायचे, आणि व्हेरिएबल समजा मल्टिपल असतील तर व्हेरिएबलला कसं सेपरेट करतो आपण, कॉमानी, आणि एंडिंग कशाने करतो, सेमिकोलन. त्यानंतर सी ला काय डिफाईन केलं आपण, सी इक्वल टू ए प्लस बी डिफाईन केलं. कळलं, हा व्हेरिएबल. त्याच्यानंतर आपल्याला प्रिंट एफ काय करायचंय, प्रिंट एफ कशासाठी वापरतो आपण, आउटपुट साठी. प्रिंट एफ मध्ये ए प्लस बी दाखवायचं आपल्याला आउटपुट, आणि त्याच जागेवर काय पर्सेंटेज डी. पर्सेंटेज डी आपण कशासाठी वापरलं होतं, इंटिजर साठी. पर्सेंटेज एफ कशासाठी वापरतो, फ्लोटिंग पॉइंट साठी. तसंच पर्सेंटेज डी घेतलं, स्लॅश यांनी आपली काय होती, लाईन चेंज होती, आणि सी आपल्याला आउटपुट काय भेटणार आहे, सी. कळलं. त्यानंतर प्रोग्राम आपण एंड केला, आणि आता हे कशा झाली, इथं कोणता ऑपरेटर वापरतोय आपण, प्लस वापरतोय. तसं तुम्ही फक्त इथं चेंज करू शकता, इथं मायनस ऑपरेटर वापरू शकताय, त्यानंतर मल्टिप्लिकेशन वापरू शकताय, डिव्हिजन वापरू शकताय, मॉड्युलो वापरू शकताय, वेगळे वेगळे. तर मी इथं एक प्लस ऑपरेटर वापरून एक्झाम्पल घेतलंय. तर आता याचं आउटपुट काय येईल सांगा बरं. आता आउटपुट लिहूया आपण, याचं आउटपुट येण्याचं आपल्याला काय भेटणार आहे, सी ची व्हॅल्यू भेटणार आहे ना. सी काय, ए प्लस बी आहे. ए ची व्हॅल्यू काय दिली आपण, 9, बरोबर. आउटपुट काय भेटणार आहे, ए प्लस बी. ए ची व्हॅल्यू किती दिली, 9, आणि बी ची काय दिलेली, 4. तर आउटपुट भेटणार आहे 13. कळलं. हे झालं आपलं प्लस ऑपरेटर साठी. त्यानंतर आहे आता हे झालं आपलं ऑपरेटर. त्यानंतर फर्स्ट ऑपरेटर ते कोणतं झालं आपलं, अरिथमॅटिक ऑपरेटर झाला. आता सेकंड नंबरचा पॉइंट कोणता आहे आपला, रिलेशनल ऑपरेटर. कोणता, रिलेशनल ऑपरेटर. इट चेक्स द रिलेशनशिप. याच्या नावावरूनच कळतं हे काय करतं, रिलेशनशिप चेक करतं बिटवीन टू ऑपरंड्स. फर्स्ट पॉइंट काय लिहिशान, इट चेक्स द रिलेशनशिप बिटवीन टू ऑपरंड्स. कळलं. त्यानंतर सेकंड पॉइंट काय लिहिशान, आता आपल्याला रिलेशनशिप चेक करते. रिलेशनशिप म्हणजे काय, की दोन डेटाला काय करते, कम्पेअर करते, हा याच्या परता मोठा आहे, हा याच्या परता छोटा आहे. तर सेकंड पॉइंट काय येईल आपला, इट इज यूज टू कम्पेअर, इट इज यूज टू कम्पेअर न्यूमेरिकल डेटा. कळलं. आता यामध्ये एक्झाम्पल काय राहील, आपण टेबल बनवूया, ऑपरेटर आणि त्यांचे मिनिंग. आता ऑपरेटर काय असू शकतं, हे लेस दॅन इक्वल टू. याच काय, लेस दॅन, हे काय झालं, लेस दॅन इक्वल टू. त्यानंतर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. त्यानंतर इक्वल टू. त्यानंतर नॉट इक्वल टू. हे काय झालं, नॉट इक्वल टू. हे काय झालं, इक्वल टू. तसं तुम्ही हे लिहू शकताय. कळलं. लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, त्यानंतर इक्वल टू आणि नॉट इक्वल टू. कळलं. हे काय झाले आपले रिलेशन ऑपरेटर. हे काय दाखवतील, समजा आपण काय लिहिलं, ए लेस दॅन बी, तर हे काय कम्पेअर करतंय ना, हा कोणता न्यूमेरिकल डेटा आहे समजा, ए आणि बी, त्याला कम्पेअर करतंय की ए हा बी परता लहान आहे. तर मग रिलेशनल ऑपरेटर कशासाठी यूज होत्या, दोन गोष्टींना कम्पेअर करण्यासाठी. त्यानंतर आपला पॉइंट काय, इफ द रिलेशन इज ट्रू इट रिटर्न्स 1,
जर का रिलेशन ट्रू असलं तर ते काय रिटर्न करतं 1 आणि रिलेशन फॉल्स असलं तर ते काय करतं रिटर्न 0. आता नेक्स्ट पॉइंट काय, इफ द रिलेशन इज ट्रू ते काय रिटर्न करतं, रिटर्न 1 करीन. आणि जर का रिलेशन फॉल्स असलं ते काय करीन रिटर्न 0 करीन. आता समजा एक्झाम्पल वरून बघूया आपण. 4 इज लेस दॅन 5 आहे तर हे काय रिटर्न करणार, ही ट्रू आहे का फॉल्स आहे. 4 हा 5 परत लहान आहे तर ते काय रिटर्न करीन 1. आणि जर का असं असतं 4 इज ग्रेटर दॅन 5 तर त्यांनी काय रिटर्न केलं असतं 0. कळलं. जर का ट्रू असेल तर ते 1 रिटर्न करेल आणि जर का फॉल्स कंडिशन असेल तर ते काय रिटर्न करणार आहे 0. त्यानंतर आपण कोड बघूया एक्झाम्पल मध्ये. आपलं काय हॅश ही लाईन तर कॉमन राहील, इन्क्लूड studio.h हेडर फाईल असती ही studio.h. त्यानंतर आपण इंट मेन फंक्शन घेतलं. त्यानंतर व्हेरिएबल डिफाईन केले m इक्वल टू 40 n इक्वल टू 20. त्यानंतर काय घेतलं आपण, कंडिशन दिली इफ जर का m इक्वल टू n असेल तर आपल्याला काय प्रिंट करायचंय, प्रिंट एफ कशासाठी राहतं, आउटपुट साठी. मग m and n आर इक्वल. कळलं. जर का कंडिशन काय m जर का n च्या इक्वल असेल तर आपल्याला आउटपुट मध्ये काय दाखवायला पाहिजे, m and n आर इक्वल. जर का नसेल एल्स, जर का नसेल तर काय दाखवलं पाहिजे त्यांनी, प्रिंट एफ m and n आर नॉट इक्वल. हे ब्रॅकेट क्लोज. कळलं का. आपण काय केलं, हेडर फाईल लिहिली, त्यानंतर इंट मेन फंक्शन डिफाईन केलं आणि व्हेरिएबल डिक्लेअर केले. कोणतं, m इक्वल टू 40 आणि n इक्वल टू 20. आता फर्स्ट कंडिशन काय लावली, इफ m जर का n च्या इक्वल असेल तर स्क्रीनवरती काय दिसायला पाहिजे, m आणि n इक्वल आहे. किंवा एल्स काय दाखवायला पाहिजे स्क्रीनवरती, m आणि n आर नॉट इक्वल. मग ते काय करीन प्रोग्राम मध्ये, पहिले m ची व्हॅल्यू किती 40 आणि n ची किती 20. मग 40 ही 20 च्या इक्वल आहे का, नाहीये ना. मग ते ही स्टेटमेंट स्किप करून कुठे येईन, एल्स पार्ट वरती. आता एल्स पार्ट वरती काय, m आणि n नॉट इक्वल आहे. मग ते स्क्रीनवरती काय दाखवतील, m आणि n आर नॉट इक्वल. मग आपल्याला आउटपुट काय भेटल, आउटपुट भेटल आपल्याला m and n आर नॉट इक्वल. कळलं हा प्रोग्राम. त्यानंतर आपलं नेक्स्ट आहे लॉजिकल ऑपरेटर. थर्ड ऑपरेटर कोणता आहे आपला, लॉजिकल ऑपरेटर. पहिला ऑपरेटर कोणता बघितला आपण, रिलेशनल बघितला, अरिथमॅटिक बघितला आणि आता थर्ड कोणता आहे, लॉजिकल ऑपरेटर. आता लॉजिकल ऑपरेटर कशासाठी असतो, इट इज यूज टू कंबाईन द रिझल्ट ऑफ 2 or more कंडिशन्स. कशासाठी असतो, फर्स्ट पॉइंट काय, इट इज यूज टू कंबाईन द रिझल्ट ऑफ 2 or more कंडिशन्स. आणि सेकंड पॉइंट काय, an expression containing logical operator returns either 0 or 1 depending upon whether expression results are false or true. कळलं. हे आपण आता मागं बघितलं की जर का कंडिशन ट्रू असेल तर ते आपल्याला काय रिटर्न करणार आहे 1 आणि जर का कंडिशन फॉल्स असेल तर ते काय रिटर्न करणार आहे 0. कळलं. कंडिशन
जर का ट्रू असेल तर ते आपल्याला काय रिटर्न करणार आहे 1. आणि कंडिशन जर का फॉल्स असेल तर ते काय रिटर्न करणार आहे 0. कळलं? आता यामध्ये एक्झाम्पल काय असतं, ऑपरेटर आणि यांचे मिनिंग. अँड असतं पहिलं, दुसरं असतं आणि तिसरं नॉट. याचा अर्थ काय होतो, लॉजिकल अँड म्हणतो आपण याला, लॉजिकल अँड. याला काय म्हणतो आपण, लॉजिकल ऑर. आणि थर्ड याला काय म्हणतो, लॉजिकल नॉट. आता यामधलं पहिलं बघू आपण. फर्स्ट काय, लॉजिकल अँड ऑपरेटर. कळलं? इफ एनी वन कंडिशन, हे कशासाठी, अँडचा ट्रूथ टेबल माहिती ना तुम्हाला, आपण बीएक्सी मध्ये पण शिकलेलो आहे आणि 11-12 मध्ये पण शिकलेलो आहे आणि 11-12च्या मॅथमॅटिक्स मध्ये पण शिकलेलो आहे, की समजा अँडचा ट्रूथ टेबल इथे यूज होतो. इफ एनी वन कंडिशन इज फॉल्स देन कम्प्लीट कंडिशन बिकम फॉल्स. याचा अर्थ काय, इफ एनी वन कंडिशन becomes false then complete condition becomes false. तर आता याचं ट्रूथ टेबल लिहून घेऊ आपण. आता समजा ऑपरेटर 1 घेतला, ऑपरेटर 2 घेतला, ऑपरेटर 1 आणि ऑपरेटर 2, हे झालं आउटपुट. त्यानंतर काय केलं आपण, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता आपल्याला माहिती आहे अँडचं काय असतं, ट्रू ट्रू काय असतं, ट्रू. त्यानंतर ट्रू फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स. म्हणजे इथं काय लिहिलं आपण, इफ एनी वन कंडिशन बिकम फॉल्स, म्हणजे दोन्ही मधनं एक जरी फॉल्स झालं तरी उत्तर काय येणार आहे, फॉल्स. म्हणजे अँड साठी काय लागतं, दोन्ही पण ट्रू लागता तरच ट्रू उत्तर येईल, नाहीतर एक जरी फॉल्स झालं तरी फॉल्स उत्तर येईल. कळलं? ही झाली अँडची कंडिशन. आता ट्रू म्हणजे काय असतं आपलं 1, फॉल्स म्हणजे 0, फॉल्स म्हणजे 0 आणि फॉल्स म्हणजे 0. कळलं? हा काय झाला, लॉजिकल अँड झाला. त्यानंतर आपला नेक्स्ट, लॉजिकल अँड झाल्यानंतर लॉजिकल ऑर. लॉजिकल ऑर याची डेफिनेशन काय, इफ एनी वन कंडिशन इज ट्रू देन कम्प्लीट कंडिशन बिकम ट्रू. काय, इफ एनी वन कंडिशन इज ट्रू देन complete condition becomes true. आता यानंतर ट्रूथ टेबल येईन आपला, ट्रूथ टेबल. आता ऑपरेटर 1 घेतला आपण, ऑपरेटर 2 घेतला आणि ऑपरेटर 1 आणि ऑपरेटर 2. आता फर्स्ट काय, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स घेतला आपण. त्यानंतर काय केलं, आता ह्या दोन्हीचं ऑर केलं आपण. तर ऑर मध्ये आपण कंडिशन काय लिहिली, इफ एनी वन कंडिशन इज ट्रू, म्हणजे जर का एक जरी ट्रू असेल तर आपलं उत्तर काय येणार आहे, ट्रू. तर हे ट्रू आणि ट्रूचं काय, ट्रू. त्यानंतर ट्रू फॉल्स, इथे एक जरी ट्रू आहे ना, तर मग काय येणार आहे, ट्रू. त्यानंतर वापस ट्रू. आणि फॉल्स फॉल्स मध्ये एक आहे का, ट्रू नाही आहे ना, मग तिथं काय येणार आहे, फॉल्स. कळलं? आता ट्रूला काय लिहितो आपण 1, ह्या ट्रूला 1, ह्या पण ट्रूला 1, फॉल्सला काय लिहिणार आहे, 0. कळलं? हा झाला लॉजिकल ऑर ऑपरेटर. त्यानंतर तिसरा कोणता आपला, लॉजिकल नॉट ऑपरेटर. लॉजिकल नॉट. आता याची डेफिनेशन काय, इट रिव्हर्सेस द व्हॅल्यू ऑफ एक्सप्रेशन इट ऑपरेट्स ऑन. म्हणजे काय करतं, इट रिव्हर्सेस
द व्हॅल्यू. म्हणजे काय करण, जर का व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर त्याला निगेटिव्ह करण, किंवा मग ट्रू असेल तर त्याला फॉल्स करण. कळलं साध्या सोप्या भाषेत. आता त्यानंतर ट्रूथ टेबल काय येण्याचा, ट्रूथ टेबल मध्ये ऑपरेटर 1 आणि ऑपरेटर 1 चा नॉट घ्यायचा आहे ना आपल्याला. मग समजा फर्स्ट काय घेतलं आपण, ट्रू, दुसरं घेतलं फॉल्स, तर ऑपरेटर 1 चा नॉट घेतलं म्हणजे याचं निगेटिव्ह केलं तर काय होणार आहे, फॉल्स. आणि फॉल्सचं निगेटिव्ह केलं तर काय होणार आहे, ट्रू. फॉल्सला काय लिहू शकतो आपण, 0, आणि ट्रूला लिहू शकतोय 1. कळलं. आता हे झाले आपले लॉजिकल ऑपरेटर. त्यानंतर आता नेक्स्ट ऑपरेटर कोणता आहे आपला, असाइनमेंट ऑपरेटर. आता असाइनमेंट ऑपरेटरची डेफिनेशन काय आहे, असाइनमेंट ऑपरेटर, they are used to assign a value or an expression or value of a variable to another variable. कशासाठी यूज होत्या, की ते व्हेरिएबलची व्हॅल्यू असाइन करता. म्हणजे काय, दे आर यूज टू असाइन अ व्हॅल्यू or an expression or value of a variable to another variable, to another variable. सिंटॅक्स. आता याचं सिंटॅक्स काय, व्हेरिएबल नेम आपण काय करणार आहे, पहिले व्हेरिएबलचं नाव देणार आहे, त्यानंतर काय देणार त्याला व्हॅल्यू. कळलं. हे झालं सिंटॅक्स. आता एक्स काय, समजा व्हेरिएबलचं नाव दिलं आपण, एक एक्स व्हेरिएबल डिफाईन केला, त्याला व्हॅल्यू किती दिली आपण, 10. त्यानंतर वाय व्हेरिएबल असाइन केला, आणि त्याला काय व्हॅल्यू आपण असाइन केली, ए प्लस बी असाइन केलं. कळलं. त्यानंतर झेड दिलं, झेडला काय दिलं आपण, पी असाइन केलं. कळलं. हा काय झाला, असाइनमेंट ऑपरेटर झाला आपला. इक्वल टू कशासाठी वापरतोय आपण, असाइनमेंट ऑपरेटर साठी वापरतोय. त्यानंतर ऑपरेटर काय आता, आणि त्याचे मिनिंग बघूया आपण. आता प्लस इक्वल टू आहे, नंतर मायनस इक्वल टू असतं, नंतर स्टार इक्वल टू, मॉड्युलो इक्वल टू. आता याचा मिनिंग काय होतो, प्लस इक्वल टू चा, समजा एक्स साठी घेतला आपण, तर मग काय होतं, एक्स इक्वल टू एक्स प्लस वाय. कळलं. एक्स आणि वाय काय घेतले आपण, पहिले व्हेरिएबल घेतलेले. मग समजा प्लस हे नंतर लिहिलं जाईल, आणि इक्वल टू हे काय लिहिलं जाईल, पहिले लिहिलं जाईल. आता इथं काय येईल मग, एक्स इक्वल टू एक्स मायनस वाय, त्यानंतर एक्स इक्वल टू एक्स स्टार वाय. कळलं. जे पहिले आहे ते नंतर लिहिलं जाईल, आणि जे नंतर आहे ते पहिले लिहिलं जाईल. हा काय झाला आपला असाइनमेंट ऑपरेटर. खरं तर आपण जेव्हा डिफाईन करतो तेव्हा असंच करतो, पण याला जर का तुम्हाला शॉर्टकट मध्ये लिहायचं असेल तर आपण असं लिहू शकतोय. कळलं. आता समजा आपण काय लिहिलंय, याला पण तसं लिहू शकतोय, एक्स इक्वल टू एक्स बाय वाय, एक्स इक्वल टू एक्स मॉड्युलो वाय. कळलं. आता त्यानंतर आपल्याला काय याचा अर्थ समजून घ्यायचा आहे ना तुम्हाला, तर मग आपण काय लिहिलं, एक्स प्लस इक्वल टू वाय असं लिहिलं समजा. हे पण लिहिलेलं चालतं प्रोग्राम मध्ये, किंवा मग याचा अर्थ काय होतो, एक्स इक्वल टू एक्स प्लस वाय. हे थोडं मोठं जातं ना लिहायला, त्यामुळे आपण डायरेक्ट हे पण लिहू शकतोय प्रोग्राम मध्ये. कळलं. हे खालचं काय जातं, हे मोठं जातं लिहायला, एक्स प्लस इक्वल टू वाय, आणि हे एक्स इक्वल टू एक्स प्लस वाय. यालाच आपण असं लिहू शकतोय, कारण हे वरचं जे आहे ते सोपं जातं लिहायला, आणि खालचं अवघड जातं, पण दोन्हीचं मिनिंग काय, मिनिंग सेम आहे दोघांचं. कळलं. त्यानंतर आता याचं एक्झाम्पल काय, कोड तर मी तुम्हाला सगळे नंतर लिहून दाखवून, सध्या फक्त थेअरी कव्हर करून घेतो.
थेअरीमध्ये आता कोणता ऑपरेटर आहे आपला? इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर. कळलं? आता नेक्स्ट ऑपरेटर कोणता आहे आपला? इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर, पाचवा ऑपरेटर. इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर. आता इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर काय कशासाठी यूज होतो याची डेफिनेशन बघूया आपण. इट इज यूज टू इन्क्रीमेंट or decrement the value of given variable by 1. कळलं? एक तर ते काय करेन, व्हॅल्यू 1 नी वाढवल, किंवा मग इन्क्रीमेंट म्हणजे काय, एक ना व्हॅल्यू तुमची वाढल, किंवा मग डिक्रीमेंट म्हणजे काय, एक ना व्हॅल्यू ते काय करणार आहे, कमी करणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर. आता सेकंड पॉइंट काय यामध्ये, वी कॅन ओनली यूज दिस operators with variables and not with expressions or constants. कळलं? हे फक्त आपण कशासाठी यूज करू शकतोय, व्हॅरिएबल साठीच यूज करू शकतोय आपण, एक्सप्रेशन्स किंवा कॉन्स्टंट साठी काय यूज नाही करू शकत. त्यानंतर याचं एक्झाम्पल काय असेल, इंटीजर a इक्वल टू 1 व्हेरिएबल डिफाईन केला, b इक्वल टू 1 व्हेरिएबल डिफाईन केला. त्यानंतर आपण काय लिहिलं, प्लस प्लस बी लिहिलं. समजा प्लस प्लस बी काय आहे, हा काय झाला, व्हॅरिएबल झाला प्लस प्लस बी, तर हा काय आपला व्हॅलिड आहे. कळलं? आणि आपण व्हॅरिएबल साठी ते यूज करू शकतोय, पण कॉन्स्टंट साठी यूज करू शकतोय का? आता समजा प्लस प्लस 3 लिहिलं आपण, प्लस प्लस 3 काय झालं, हा कॉन्स्टंट झाला ना, यासाठी आपण यूज करू शकतोय का? मग हे काय झालं, इनव्हॅलिड झालं. कळलं? आता हे झालं इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर. त्यानंतर नेक्स्ट ऑपरेटर आहे आपलं प्रीफिक्स इन्क्रीमेंट ऑपरेटर. प्रीफिक्स इन्क्रीमेंट ऑपरेटर. प्रीफिक्स इन्क्रीमेंट ऑपरेटर. आता इट इन्क्रीमेंट्स द करंट व्हॅल्यू ऑफ द अवेलेबल व्हेरिएबल इमिजिएटली अँड ओनली देन दिस व्हॅल्यू इज यूज इन अन एक्सप्रेशन. हे काय करते, याची डेफिनेशन काय, इट इन्क्रीमेंट्स, मी सगळं लिहून दाखवतोय तुम्हाला कारण की ते लिहून दाखवल्यानंतर लगेच पाठ होऊन जातं. जर का मी तुम्हाला PDF दाखवली असती तर ते वाचून दाखवण्यात काहीच अर्थ नव्हता. म्हणून मी जसं जसं लिहितोय तसं तुम्ही लगेच समजून घेत चला, म्हणजे लगेच लक्षात राहील. याचा अर्थ काय, मग इट इन्क्रीमेंट्स द करंट व्हॅल्यू ऑफ द अवेलेबल व्हेरिएबल immediately and only then this value is used in an expression. कळलं? त्यानंतर सिंटॅक्स काय, प्लस प्लस व्हेरिएबल. इथं कॉन्स्टंट वापरू शकतोय का आपण, बघूया पुढे आपण. त्यानंतर एक्झाम्पल काय, एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे, एक्झाम्पल मध्ये तर कोड आहे, कोड तर मी तुम्हाला सगळे नंतर करून दाखवल. फक्त एवढं लक्षात ठेवा, प्रीफिक्स म्हणजे काय,
प्रिफिक्स इन्क्रीमेंट ऑपरेटर. पहिले ते काय करतं, व्हॅल्यू वाढवतं आणि नंतर आपल्याला आउटपुट दाखवतं. कळलं? आणि पोस्ट फिक्स म्हणजे काय, पहिले आउटपुट दाखवाल नंतर व्हॅल्यू वाढवून. म्हणजे पहिले व्हॅल्यू वाढून प्रिफिक्स मध्ये काय होतं, इट इन्क्रीमेंट्स द करंट व्हॅल्यू ऑफ द अवेलेबल व्हेरिएबल. व्हेरिएबलची करंट व्हॅल्यू लगेच इमिजिएटली इन्क्रीज करतं आणि त्यानंतर व्हॅल्यू आपण एक्सप्रेशन मध्ये यूज करतो. कळलं? आणि पोस्ट फिक्स मध्ये त्याच उलट करायचं आपल्याला. याच्यामध्ये 4 प्रकार असतात. प्रिफिक्स इन्क्रीमेंट झालं, आता पहिले आपल्याला बघणं आहे. त्यानंतर प्रिफिक्स डिक्रीमेंट, त्यानंतर वापस पोस्ट फिक्स इन्क्रीमेंट, पोस्ट फिक्स डिक्रीमेंट. आता हे कोणते, आता प्रिफिक्स डिक्रीमेंट ऑपरेटर. प्रिफिक्स डिक्रीमेंट ऑपरेटर, प्रिफिक्स डिक्रीमेंट ऑपरेटर. आता यामध्ये काय असतं, प्रिफिक्स डिक्रीमेंट ऑपरेटर मध्ये हे काय करणार आहे, व्हॅल्यू कमी करणार आहे डिक्रीमेंट म्हणल्यावर. त्यानंतर काय असतं आपलं नेक्स्ट, पोस्ट फिक्स इन्क्रीमेंट असतं. हे मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतोय, नावावरूनच कळून जातंय ते. आणि नोट्स मध्ये सगळं दिलेलं आहे तुम्हाला, तर नोट्स एकदा रेफर करा. नोट्स मध्ये सगळं डिटेल मध्ये इझी लँग्वेज मध्ये दिलेलं आहे. तर मी हे सजेस्ट करतो तुम्हाला की नोट्स डाउनलोड करून घ्या किंवा मग झेरॉक्स मारून घ्या. आता याचा अर्थ काय होतो पोस्ट फिक्स इन्क्रीमेंट ऑपरेटरचा, द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इज फर्स्ट यूज. पहिले काय करतो आपण, व्हेरिएबलची व्हॅल्यू यूज करतो. द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल is first used inside the provided expression and then its value gets incremented by 1. कळलं? त्यानंतर सिंटॅक्स काय, व्हेरिएबल प्लस प्लस. आता त्यानंतर कोड दिलेला आहे, पण कोड आपण नंतर घेऊया. हे कळलं तुम्हाला, पोस्ट फिक्स इन्क्रीमेंट ऑपरेटर. द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इज फर्स्ट यूज इनसाइड द प्रोव्हाइडेड एक्सप्रेशन अँड देन इट्स व्हॅल्यू गेट्स इन्क्रीमेंटेड बाय 1. कळलं? त्यानंतर येतं आपलं पोस्ट फिक्स डिक्रीमेंट ऑपरेटर. पोस्ट फिक्स इन्क्रीमेंटच्याच विरुद्ध करायचं, त्याला पोस्ट फिक्स डिक्रीमेंट ऑपरेटर. कळलं? त्यानंतर आपलं कंडिशनल ऑपरेटर. कंडिशनल ऑपरेटर. आता कंडिशनल ऑपरेटर मध्ये फर्स्ट पॉइंट काय, इट चेक्स द कंडिशन अँड एक्झिक्यूट्स द स्टेटमेंट डिपेंडिंग ऑन कंडिशन. इट इज टर्नरी ऑपरेटर, that is it works on 3 operands. It consists of 2 symbol, question mark and colon. कळलं? यामध्ये कंडिशनल ऑपरेटर मधले आपण बघून घेऊ पहिले की त्याचा मीनिंग काय. त्यानंतर काय, इट चेक्स द कंडिशन and executes the statement depending on condition. कळलं? त्यानंतर सेकंड काय, ते काय टर्नरी ऑपरेटर. इट इज टर्नरी म्हणजे काय, 3. कळलं? म्हणजे काय, इट वर्क्स ऑन 3 ऑपरंड्स. 3 ऑपरंड वरती काम करतं. आणि त्याच्यामध्ये किती सिम्बॉल असतात, इट कन्सिस्ट ऑफ
दोन सिम्बॉल कन्सिस्ट करतं ते. कोणते कोणते? पहिला कोणता आहे? क्वेश्चन मार्क. आणि दुसरा कोणता आहे? कोलन. त्याला काय म्हणतो आपण? क्वेश्चन मार्क. आणि याला काय म्हणतो आपण? कोलन. कळलं? पहिला सिम्बॉल काय कन्सिस्ट करतं? क्वेश्चन मार्क. त्यानंतर कोलन. हे काय करतं? इट फर्स्ट इव्हॅल्युएट द कंडिशन. इफ इट इज ट्रू देन exp1 इज इव्हॅल्यू, म्हणजे पहिली स्टेटमेंट इव्हॅल्युएटेड होईल. आणि इफ कंडिशन इज फॉल्स देन दुसरी स्टेटमेंट इव्हॅल्युएटेड होईल. कळलं? पहिले काय करणार ते, म्हणजे मी तुम्हाला लिहूनच दाखवतो डायरेक्ट. हे नेमकी काय असतं, कसं वर्क करतं हे. इट फर्स्ट इव्हॅल्युएट द कंडिशन इफ इट इज ट्रू. जर का ती ट्रू असेल देन पहिले काय, exp1 इज इव्हॅल्युएटेड होऊन जाईल. त्यानंतर जर का फॉल्स असेल, इफ कंडिशन इज फॉल्स देन सेकंड काय होऊन जाईल? इव्हॅल्युएटेड होऊन जाईल. म्हणजे इफ फर्स्ट इज ट्रू मग पहिली इव्हॅल्युएटेड होईल. जर का फर्स्ट फॉल्स निघाली तर दुसरी इव्हॅल्युएटेड होईल. इफ एल्स वानीच काम करतं, म्हणजे कळलं? त्यानंतर आपलं बिटवाईज ऑपरेटर. आता नेमकी बिटवाईज ऑपरेटर काय असतं? बिटवाईज ऑपरेटर याची कंडिशन काय आहे? दे आर यूज टू मॅनिप्युलेट डाटा ॲट बिट लेवल. सेकंड काय? इट ऑपरेट्स ऑन इंटीजर ओनली. बिटवाईज ऑपरेटर कशावर ऑपरेट होता? फक्त इंटीजर्स वरतीच. इट ऑपरेट्स ऑन इंटीजर ओनली. कळलं का? हे फक्त इंटीजर वरतीच ऑपरेट करू शकतो आपण. फ्लोट वरती करू शकतोय का? फ्लोट वरती नाही करू शकत आपण. त्यानंतर याचे एक्झाम्पल काय? ऑपरेटर आणि मिनिंग बघूया आपण. ऑपरेटर काय असन? अँड. त्यानंतर बिटवाईज अँड म्हणतो आपण याला, बिटवाईज ऑर, बिटवाईज एक्सऑर. आता हे बघा, याला काय म्हणतो आपण? पहिल्याला बिटवाईज अँड. याला काय म्हणतो? बिटवाईज ऑर. याला म्हणतो आपण बिटवाईज एक्सऑर. याला काय म्हणतो आपण? ऑर, एक्सऑर. त्यानंतर शिफ्ट लेफ्ट. हे काय जातंय? लेफ्ट कडे जात आहे ना, याला काय म्हणतो आपण? शिफ्ट लेफ्ट. त्यानंतर हे काय झालं? शिफ्ट राईट. आणि हे झालं वन्स कॉम्प्लिमेंट. वन्स कॉम्प्लिमेंट. कळलं? हे झालं बिट वाईज ऑपरेटर. बिट बिट कळलं ना तुम्हाला? नावावरतूनच कळतं बिट वाईज ऑपरेटर. हे काय करतं? मॅन्युप्युलेट डाटा करतं बिट लेवल वरती. इंटीजर वरतीच काम करतं, फ्लोट वरती करत नाही. त्यानंतर हे काय झालं? बिटवाईज अँड, बिटवाईज ऑर, बिटवाईज एक्सऑर, शिफ्ट लेफ्ट, शिफ्ट राईट आणि वन्स कॉम्प्लिमेंट. कळलं? आता आपण हे एक एक डिटेल मध्ये बघूया. तर आपण काय बघितलं? पहिले बिटवाईज ऑपरेटर बघितलं. आता बिटवाईज ऑपरेटर नंतर बिटवाईज ऑपरेटरचे पण प्रकार असतात. त्यामध्ये फर्स्ट प्रकार कोणता आहे? बिटवाईज अँड ऑपरेटर असतो. बिटवाईज अँड ऑपरेटर. तर बिटवाईज अँड ऑपरेटर मध्ये काय होतं? सेम अँड ऑपरेशन परफॉर्म केलं जातं. त्यानंतर द आउटपुट ऑफ
बिटवाईज अँड इज 1. म्हणजे जर का दोन दोन न्यूमेरिकल व्हॅल्यू असते ना, 0 किंवा 1, आणि जर का दोन्ही पण व्हॅल्यू 1 असल्या तरच आउटपुट 1 येईल, नाहीतर काय येणार आहे, एक जरी 0 असली तरी आउटपुट काय येणार आहे, 0. हे असतं बिटवाईज अँड ऑपरेटर. आता याची डेफिनेशन कशी लिहिणार आहे आपण? द आउटपुट ऑफ बिटवाईज ऑपरेटर अँड इज 1 इफ करस्पॉन्डिंग bits of two operands is 1. आता बिट्स म्हणजे काय? तर बिट्स म्हणजे 0 किंवा 1 असू शकते. आता इथे जर का दोन्ही पण 1 असले तरच उत्तर 1 येणार आहे. हे कशात दाखवतं आपल्याला? बिटवाईज अँड ऑपरेटर मध्ये. आणि एक जरी 0 असला तरी ते काय दाखवणार आहे? 0 दाखवणार आहे. मग सेकंड पॉइंट काय येईल? इफ आयदर bit of an operand is 0, the result of corresponding bit is 0. कळलं? त्यानंतर बिटवाईज अँड ऑपरेशन ऑफ 12 अँड 25. एक्झाम्पल काय दिलंय त्यांनी? आपल्याला 12 आणि 25चं बिटवाईज अँड ऑपरेटर परफॉर्म करायचंय. तर यासाठी आपल्याला 12 ला बायनरी मध्ये लिहायला लागेल आणि 25 ला पण बायनरी मध्ये लिहायला लागेल. तर 12 ला बायनरी मध्ये कसं लिहिलं जातं? 0 0 0 0. आणि 2 ला कसं लिहिलं जाईल? 1 1 0 0. हे झालं 12चं. त्यानंतर 25 ला बायनरी ऑपरेशन मध्ये कसं लिहिणार आहे आपण? 0 0 0 1. आणि 5 ला कसं लिहिणार आहे? 1 0 0 1. कळलं? त्यानंतर आता याचं तुम्हाला अँड ऑपरेशन परफॉर्म करायचंय. तर मी काय म्हंटल आता, की जर का दोन्ही पण 1 आले तरच ते काय व्हॅल्यू देणार आहे? 1. त्यानंतर एक जरी 0 आलं ते काय व्हॅल्यू देणार आहे? 0 व्हॅल्यू देणार आहे अँड ऑपरेशन मध्ये. तर 0 आणि 1 मध्ये काय होणार आहे? एक 0 आहे म्हणल्यावर ते 0 देणार आहे. 0 0चं ऑपरेशन 0 होणार आहे. 1 0चं काय होणार आहे? 0 होणार आहे. 1 1चं, आता इथं दोन्ही पण 1 आले ना, 1 1च्या कंडिशन मध्ये काय देणार आहे? ते 1 देणार आहे. त्यानंतर 0 1चं पण वापस 0 होणार आहे. बाकी सर्व 0 होणार आहे. कळलं हे अँड ऑपरेशन? आणि याची व्हॅल्यू काय होती? 0 0 0 0 ची. हे झालं 0. आणि 1 0 0 0 काय झालं? 8. म्हणजे इन डेसिमल मध्ये काय झाली याची व्हॅल्यू? 8 इन डेसिमल मध्ये. कळलं? त्यानंतर आता आहे आपलं नेक्स्ट ऑपरेटर आहे बिटवाईज ऑर ऑपरेटर कव्हर करायचं आता आपल्याला. त्यानंतर बिटवाईज ऑर ऑपरेटरची डेफिनेशन काय आता ती बघूया आपण. आता बिटवाईज ऑर ऑपरेटर मध्ये बिटवाईज ऑर ऑपरेटर, आता बिटवाईज ऑर ऑपरेटर मध्ये काय असतं याची डेफिनेशन काय? आउटपुट इज 1. आउटपुट केव्हा 1 आहे? आता ऑर ऑपरेटरचं आपल्याला माहिती काय असतं? जर का एक जरी 1 आलं तर ते 1 देतं, नाहीतर काय देतं? 0. 2 0 असले तर ते 0 देईल. डेफिनेशन कशी लिहिणार आहे आपण? आउटपुट इज 1 इफ at least one corresponding bit of two operands is 1. If at least one corresponding bit of two operand is 1. कळलं? त्यानंतर याचं जर का तुम्ही टेबल बनवायचं ठरलं तर कसं बनवणार? आपण मागच्या वेळेस कसं बनवलं होतं हे असं. त्यानंतर आपण तेच एक्झाम्पल घेऊ 12 आणि 25 वाला. आता 12 ला कसं लिहिलं होतं आपण? 12 आणि 25 ला 12 ला लिहिलं होतं
0000 आणि 1100 बरोबर. आणि 25 ला कसं लिहिलं होतं 0001 आणि 1001 बरोबर. यानंतर आपल्याला याचं काय परफॉर्म करायचं, मागच्या वेळेस आपण अँड ऑपरेशन परफॉर्म केलं, यावेळेस कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं आपल्याला, ऑर ऑपरेशन. तर ऑर ऑपरेशन मध्ये काय म्हणलंय आपण की एक जरी 1 आला तरी उत्तर काय येणार आहे 1. तर मग हे 01चं काय होणार आहे 1, 00चं 0, 10चं इथे एक तरी 1 आहे ना, मग एक 1 आहे त्याचं उत्तर काय येणार आहे 1. एक तरी पाहिजे म्हणजे 2 असले तरी चालतील, मग 11चं काय येणार आहे 1, 01चं 1, वापस 00 आहे तर मग हे बाकीचे सर्व 0 होऊन जाणार आहे आपले. तर मग हे झालं डेसिमल मध्ये. त्यानंतर नाही, हे बायनरी मध्ये झालं. हे कोणतं झालं आता, बिटवाईज ऑर ऑपरेटरचं. यानंतर बघायचं आपल्याला बिटवाईज एक्स ऑर ऑपरेटर. कोणतं, बिटवाईज एक्स ऑर ऑपरेटर, बिटवाईज एक्स ऑर ऑपरेटर बरोबर. आता बिटवाईज एक्स ऑर ऑपरेटरची डेफिनेशन काय, द रिझल्ट ऑफ बिटवाईज एक्स ऑर ऑपरेटर इज 1 इफ करस्पॉन्डिंग बिट्स ऑफ टू ऑपरंड्स आर ऑपोजिट. कळलं काय, पहिले आपण डेफिनेशन बघून घेऊ. द रिझल्ट ऑफ बिटवाईज एक्स ऑर ऑपरेटर is 1 if corresponding bits of two operands are opposite. कळलं, यामध्ये रिझल्ट केव्हा 1 राहील, जेव्हा दोन्ही बिट्स काय असणार आहे, ऑपोजिट असणार आहे, त्यावेळेसच रिझल्ट 1 राहणार आहे. बाकीच्या कंडिशन मध्ये रिझल्ट काय राहणार आहे, 0 राहणार आहे. समजा आपण घेऊन बघू, समजा num1 घेतला आपण आणि इकडे काय घेतला num2 घेतला आणि हे काय झाली तर रिझल्ट झाला आपला. तर मग 0011 घेतलं आणि इथं काय घेतलं 0101 घेतलं. आता आपण काय म्हणलो, दोन्ही बिट्स ऑपोजिट पाहिजे ना, मग हे 0 आणि 1 ऑपोजिट आहे त्यावेळेस इथं 1 भेटणार आहे, 1 आणि 0 ऑपोजिट आहे त्यावेळेस इथं 1 भेटणार आहे. आता जेव्हा सेम असतील तेव्हा काय भेटणार आपल्याला, 0 भेटणार आहे. 1 पण सेम आहे त्यावेळेस पण आपल्याला काय भेटलं, 0 भेटलं. मग हे कोणतं झालं, बिटवाईज एक्स ऑर ऑपरेटर झालं. बिटवाईज एक्स ऑर ऑपरेटर काय असतं की ज्या वेळेस दोन्ही पण ऑपरंड्स हे वेगळे वेगळे असतील म्हणजे ऑपोजिट असतील त्यावेळेस आपल्याला रिझल्ट भेटणार आहे 1, नाहीतर आपल्याला काय रिझल्ट भेटणार आहे 0. कळलं, हे झालं बिटवाईज एक्स ऑर ऑपरेटर. आता आपल्याला बघायचंय बिटवाईज कॉम्प्लिमेंट ऑपरेटर. आता कॉम्प्लिमेंट म्हणजे माहित असेल तुम्हाला काय असतं, कॉम्प्लिमेंट म्हणजे विरुद्ध, म्हणजे प्लस असेल तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करतं. आता याची डेफिनेशन काय, बिटवाईज कॉम्प्लिमेंट ऑपरेटर. कळल्याचं, सिम्बॉल निगेशन असतं. त्यानंतर याची डेफिनेशन काय आता, बिटवाईज कॉम्प्लिमेंट ऑपरेटर नावावरूनच कळतं, इट इज अ युनरी ऑपरेटर वर्क्स ऑन ओनली वन ऑपरंड, एकाच ऑपरंड वरती काम करतं. म्हणजे समजा आपल्याकडे 0 आहे तर 0चं काय करणार आहे ते 1 करणार आहे. आपल्याकडे समजा 1 आहे तर 1चं काय करणार आहे 0 करणार आहे. मग याची डेफिनेशन काय, इट इज अन युनरी ऑपरेटर वर्क्स ऑन ओनली वन ऑपरंड. कशावरती काम करतं, एकाच ऑपरंड वरती काम करतं. कळलं, आता ते काय करतं, समजा 0 व्हॅल्यू असेल तर त्याला कशात चेंज करणार आहे 1 मध्ये, किंवा मग 1 व्हॅल्यू असेल त्याला कशात चेंज करणार आहे 0 मध्ये. म्हणजे काय करतं ते त्या व्हॅल्यूचं निगेशन करून टाकतं. कळलं, त्यानंतर हे कोणतं झालं आता, बिटवाईज कॉम्प्लिमेंट ऑपरेटर झालं. आता यानंतर आपल्याला बघायचंय बिटवाईज लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर. कोणतं, बिटवाईज लेफ्ट
शिफ्ट ऑपरेटर. आता मी जी तुम्हाला म्हणजे हे प्रोग्राम मध्ये जे कोड दिलेले किंवा पीडीएफ मध्ये जे कोड दिलेले आहे ना, मी ते सध्या करून नाही घेते, कारण की त्याच्यात वेळ जाईल खूप आणि व्हिडिओ खूप मोठा बनल. तर मी ना जे कोड आहे तुम्हाला ते डायरेक्ट लॅपटॉप वरती किंवा कंपायलर वरती रन करून दाखवणार आहे नंतर. तर सध्या फक्त मी थेरी शिकवतोय. तर थेरी मध्ये तुम्ही समजून घ्या आणि थेरी आपण लवकर कव्हर करून मी दोन्ही पण युनिट वरती एफपीएलच्या एक व्हिडिओ याचा टाकणार आहे, कोडचा फक्त. तो शेवटला येईन व्हिडिओ. आता सध्या मी फक्त थेरी कव्हर करून घेतोय सगळी. तर आता आपला नेक्स्ट पॉइंट काय, बिटवाईज लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर. आता याचा अर्थ काय होतो बिटवाईज लेफ्ट शिफ्ट ऑपरेटरचा? इट शिफ्ट ऑल द बिट्स टुवर्ड्स लेफ्ट बाय सर्टन नंबर ऑफ स्पेसिफाईड बिट्स. काय करते याची डेफिनेशन काय? इट शिफ्ट ऑल बिट्स टुवर्ड्स लेफ्ट बाय certain number of specified bits. तुम्हाला जर का काही पण प्रॉब्लेम येत असेल व्हिडिओ बघताना किंवा कशात पण, तर आमची वेबसाईट आहे, तुम्हाला चॅनल वरती लिंक भेटून जाईल वेबसाईटची. तर वेबसाईट वरती जाऊन तुम्ही व्हॉट्सअप नंबर वरती आम्हाला मेसेज करू शकताय की काही प्रॉब्लेम येत असेल व्हिडिओ बघताना किंवा नोट्स प्रॉपर नसतील ह्या त्या गोष्टी, तर तुम्ही वेबसाईट वरती व्हॉट्सअप नंबर वरती मेसेज करू शकता आम्हाला. त्यानंतर आता बिटवाईज लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर वरती आपण काय बघणार आहे, याची डेफिनेशन बघितली आपण. इट शिफ्ट ऑल बिट्स टुवर्ड्स लेफ्ट बाय सर्टन नंबर ऑफ स्पेसिफाईड बिट्स, ही झाली डेफिनेशन. आता याचा सिम्बॉल कसा घेतला होता आपण लेफ्ट शिफ्ट ऑपरेटरचा? असा घेतला होता ना लेफ्ट कडे दाखवताना. आता याच्याच विरुद्ध जर का दाखवायचंय आपल्याला, म्हणजे कोणतं येईन आता, बिटवाईज राईट शिफ्ट ऑपरेटर येईन. राईट शिफ्ट ऑपरेटर. आता बिटवाईज राईट शिफ्ट ऑपरेटर मध्ये काय? आता ह्याच डेफिनेशन वरून तुम्ही खालची डेफिनेशन बनवू शकताय. काय बनवणार? इट शिफ्ट ऑल बिट्स. आता वरचं काय होतं, लेफ्ट होतं ना, मग खाली काय राईट आहे. राईट वरती तुम्ही पहिले काय कुठे शिफ्ट केलं? लेफ्ट कडे शिफ्ट केलं ना, आता मग कुठे शिफ्ट करणार आहे? राईट कडे. इट शिफ्ट ऑल बिट्स टुवर्ड्स राईट बाय certain number of specified bits. कळलं? हे कोणतं झालं? आता आपण इथं सिम्बॉल काय दाखवलं? लेफ्ट कडे जाताना. त्यानंतर इथं काय दाखवणार आहे आपण? राईट कडे जाताना सिम्बॉल दाखवणार आहे ना. तर मग हे झालं राईट शिफ्ट ऑपरेटर. आता आपण बघितलं बिटवाईज कॉम्प्लिमेंट ऑपरेटर बघितलं, त्यानंतर बिटवाईज लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर बघितलं, त्यानंतर बिटवाईज राईट शिफ्ट ऑपरेटर बघितलं. आता आपण नेक्स्ट बघणार आहे ते स्पेशल ऑपरेटर बघणार आपण. स्पेशल ऑपरेटर मध्ये आता स्पेशल ऑपरेटर मध्ये कोमा ऑपरेटर येतं, साईज ऑफ ऑपरेटर येतं. त्यानंतर बघूया आपण एक एक. आता आपले काय चालू होत आहे? स्पेशल ऑपरेटर. आता स्पेशल ऑपरेटर मध्ये आपला फर्स्ट टाइप कोणता आहे? कोमा ऑपरेटर. It is used to separate statement element such as variables, constant or expression, and is used to link the expression. It is used to link the related expression together. Such expression can be evaluated from left expression to right and value of right most expression
इज व्हॅल्यू ऑफ कंबाईन एक्सप्रेशन. तर व्हॅल्यू काय दिली आपण, ए इक्वल टू समजा ते घेतलं. एक्झाम्पल घेतो मी डायरेक्ट, थेरीवरून नाही करणार. व्हॅल्यू तुम्ही थेरी एकदा वाचून बघा. व्हॅल्यू काय, ए इक्वल टू 3, बी इक्वल टू 9, सी इक्वल टू 77 आणि ए प्लस सी घेतला आपण. त्यानंतर काय, फर्स्ट असाइन द व्हॅल्यू 3 टू ए. आपण काय केली, 3 कशाला असाइन केली, व्हॅल्यू ए ला. देन असाइन 9 टू बी. नंतर काय केली, 9 कशाला असाइन केली, बी ला. 77 कशाला असाइन केली, सी ला. आणि नंतर ए प्लस सी केला आपण. ए इक्वल टू समजा आपण 80 असाइन केली ए ला. मग याला कशाने सेपरेट केलंय आपण, कोमा ऑपरेटरने सेपरेट केलंय ना प्रत्येक याला. तर असंच व्हॅल्यू असाइन करून आपण सेपरेट करतो कोमानी, त्याला म्हणायचं कोमा ऑपरेटर. कळलं. डेफिनेशन ही पीडीएफ मध्ये दिलेली आहे, तर तुम्ही एकदा पीडीएफ वेबसाईट वरती जाऊन डाउनलोड करून घ्या आणि शक्यतो पीडीएफ ची झेरॉक्स काढून घ्या, म्हणजे सोपं जाईल तुम्हाला वाचण्यासाठी आणि स्टडी करण्यासाठी. आणि शक्यतो पीडीएफच्या बाहेरचं काही येणार नाही, याच्यात फक्त कोड बाकी राहिलेले कोड मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करून देणार आहे. त्यानंतर यामध्ये सेकंड पॉइंट कोणता आहे आपला, साईज ऑफ ऑपरेटर. साईज ऑफ ऑपरेटर. It is a unary operator that returns the length in bytes of the specified variable and also useful to find bytes occupied by specified variable in the memory. यामध्ये काय आहे, थेरी ना थोडीशी कॉम्प्लिकेटेड दिलेली आहे, तर मी तुम्हाला एक्झाम्पल वरूनच समजून सांगतोय. आता याचं डायरेक्ट सिंटॅक्स सांगतो. सिंटॅक्स यामध्ये काय असतं, साईज ऑफ, नावावरतूनच कळतंय साईज ऑफ ऑपरेटर म्हणजे काय, साईज ऑफ. आता व्हेरिएबलचं नेम ते डायरेक्ट काय सांगतं, व्हेरिएबलच्या नेमची साईज सांगतं. व्हेरिएबल नेम लिहिलं आपण. आता समजा एक्झाम्पल साईज ऑफ, व्हेरिएबल नेम काय घेतलं आपण, ए घेतलं. तर इथं काय सांगणार आहे, व्हेरिएबलचं समजा इंटिजर मध्ये असन, फ्लोट मध्ये असन, डबल मध्ये असन, तर ते काय सांगणार आहे, त्याची साईज सांगणार आहे. तर आपण ए घेतला, तर ए काही पण असू शकतं, इंटिजर असू शकतंय, फ्लोट असू शकतंय, तर मग ते प्रत्येकाची साईज सांगणार आहे. कळलं. याच्यासाठी काय यूज होतं, साईज ऑफ ऑपरेटर. साईज ऑफ तुम्ही पहिले यूज करायचं, त्यानंतर व्हेरिएबलचं नेम द्यायचं, तर ते काय सांगणार आहे, साईज. आता समजा इंटिजर असू, तो 2 बाईटचा असतो किंवा 4 बाईटचा असतो, तर त्याची ते साईज सांगतं. आता तुम्ही ते फ्लोट मध्ये घेऊ शकताय, इंटिजर मध्ये घेऊ शकताय, डबल मध्ये घेऊ शकताय, काही पण घेऊ शकताय. त्यानंतर आता समजा मी इथं डिफाईन केलं की ए काय इंटिजर आहे, ए काय इंटिजर आहे, तर त्याची साईज किती येणार आहे, 4 बाईट्स येऊ शकते. कशाची कशाची 2 बाईट्स येऊ शकते, तसं असू शकतंय ना. साईज ऑफ फ्लोट्स विचारली तर 4 बाईट्स येईल, साईज ऑफ डबल विचारली तर 8 बाईट्स येईल. कळलं. साईज ऑफ कशासाठी यूज होतं, व्हेरिएबलची साईज पता करण्यासाठी. त्यानंतर आपला पॉइंट नेक्स्ट, एक्सप्रेशन. एक्सप्रेशन मध्ये काय असतं, इट इज अ, लिहून घेऊ पहिलं आपण. नेक्स्ट पॉइंट काय, एक्सप्रेशन. एक्सप्रेशन मध्ये फर्स्ट पॉइंट काय आपला, इट इज अ कॉम्बिनेशन, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑपरेटर अँड ऑपरंड्स. कशा कशाचं कॉम्बिनेशन आहे ते, ऑपरेटर आणि ऑपरंड्सचं. which reduces to a single value, which reduces to a single value. कळलं. The operator indicates an operation to be performed on data that yields a value, and operand is the data item on which an operation is performed. A simple expression consists of only one operator. आता याचं डायरेक्ट मी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. काय, 3 + 5 हे काय झालं, आता सिंपल एक्सप्रेशन झालं.
सिंपल एक्सप्रेशन झालं. त्यानंतर आपण काय घेतलं, 6 + 8 × 7 हे काय झालं, कॉम्प्लेक्स एक्सप्रेशन झालं. कॉम्प्लेक्स एक्सप्रेशन कळलं का? सिंपल एक्सप्रेशन मध्ये काय असतो, फक्त एकच ऑपरेटर वापरला जातो आणि कॉम्प्लेक्स एक्सप्रेशन मध्ये आपण काय वापरू शकतोय, मल्टिपल ऑपरेटर वापरू शकतोय. काय सिंपल एक्सप्रेशन शक्यतो डायरेक्ट असं लक्षात ठेवा की एक्सप्रेशन किती टाईपचे असतात, 2 टाईपचे, सिंपल आणि कॉम्प्लेक्स. आता सिंपल मध्ये तुम्ही काय वापरू शकताय, एक ऑपरेटर वापरू शकताय, 1 ऑपरेटर. आणि कॉम्प्लेक्स मध्ये किती कॉम्प्लेक्स मध्ये आपण काय वापरू शकतोय, कॉम्प्लेक्स मध्ये आपण वापरू शकतोय मल्टिपल ऑपरेटर. मल्टिपल ऑपरेटर कळलं? एक ऑपरेटर वापरू शकताय सिंपल मध्ये आणि कॉम्प्लेक्स मध्ये मल्टिपल ऑपरेटर वापरू शकताय. त्यानंतर काय येतं, आपलं ऑपरेटर प्रेसिडन्स येतो. आता ऑपरेटर प्रेसिडन्स आपला काय नेक्स्ट पॉइंट आहे. नेक्स्ट पॉइंट काय, ऑपरेटर प्रेसिडन्स. ऑपरेटर प्रेसिडन्स. आता ऑपरेटर प्रेसिडन्स मध्ये त्याची डेफिनेशन काय, arithmetic operators are evaluated left to right using precedence of operator. Arithmetic operators are evaluated left to right using precedence of operator when expression is written without parenthesis. कळलं का? काय असतं, अरिथमॅटिक ऑपरेटर समजा असन, त्यामध्ये ऑपरेटर्सने वापरले असन आपण, तर ते कुठून इव्हॅल्युएटेड केले जातात, लेफ्ट टू राईट पर्यंत. जेव्हा काय असेल, ऑपरेटर वेन एक्सप्रेशन इज रिटन विदाउट पॅरेंथिसिस, म्हणजे पॅरेंथिसिस जर का नसन वापरले तर त्यामध्ये काय करतो आपण, कुठून ते कुठून इव्हॅल्युएट करतो, लेफ्ट टू राईट कडनं इव्हॅल्युएट करत जातो, पॅरेंथिसिस वापरले नसेल तर. कळलं? अरिथमॅटिक एक्सप्रेशन इव्हॅल्युएशन इज कॅरीड आउट युझिंग 2 phases फ्रॉम लेफ्ट टू राईट. फर्स्ट फेज कोणती असती, 2 फेजनी कॅरी करतो आपण. कोणते? 2 फेजनी कॅरी करतो. त्यामध्ये आपली फर्स्ट फेज काय असती, फर्स्ट फेज असते आपली, हायेस्ट प्रायोरिटी ऑपरेटर आर इव्हॅल्युएटेड इन फर्स्ट फेज. कोणती? हायेस्ट प्रायोरिटी ऑपरेटर आर इव्हॅल्युएटेड इन फर्स्ट फेज. कळलं? आता हायेस्ट प्रायोरिटी ऑपरेटर कोणते, स्टार, डिवाइड, मॉड्यूल हे. त्यानंतर सेकंड फेज काय येते आपली, हे झालं आता हे. त्यानंतर सेकंड फेज येते आपली, सेकंड फेज मध्ये काय असतं, द लोवेस्ट प्रायोरिटी ऑपरेटर are evaluated in the second phase. कळलं? यामध्ये कोणता ऑपरेटर येतो लोवेस्ट प्रायोरिटी मध्ये, प्लस आणि मायनस ऑपरेटर. व्हेनेवर पॅरेंथिसिस आर यूज, द एक्सप्रेशन विद इन पॅरेंथिसिस गेट हायेस्ट प्रायोरिटी. कळलं?
जेव्हा थर्ड पॉइंट काय येतो, जेव्हा आपण पॅरेंथिसिस यूज करू, व्हेनेवर parentheses are used, parentheses are used, the expression within parentheses gets highest प्रायोरिटी. तुम्ही पहिली प्रायोरिटी कशाला देणार आहे? पॅरेंथिसिसला म्हणजे ब्रॅकेटला देणार आहे. त्यानंतर फर्स्ट फेजला देणार आहे आणि त्यानंतर सेकंड फेजला प्रायोरिटी देणार आहे. कळलं? त्यानंतर काय असणार आपलं, आता समजा आपण एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल काय घेतलं आपण? 9 - 12 3+3 आहे, पॅरेंथिसिस मध्ये आहे आणि स्टार मध्ये 2 - 1 आहे. कळलं? त्यानंतर काय केलं आपण? फर्स्ट फेज मध्ये काय घेणार आहे आपण? काय सॉल्व्ह करणार आहे? 9 - 12 ही झाली आपली फर्स्ट फेज. कळलं? 9 - 12 डिवायडेड बाय 3+3 पॅरेंथिसिस सॉल्व्ह करणार आहे ना आपण फर्स्ट फेज मध्ये, तर 3+3 ला काय लिहिलं? 6. स्टार मध्ये 2 - 1 1. हे काय? मल्टिप्लाय. त्यानंतर येते आपली सेकंड फेज. सेकंड फेज मध्ये पहिले काय करणार आपण? हे आणि हे सॉल्व्ह करणार. त्यानंतर काय केलं सेकंड फेज मध्ये? 9 - 12 डिवायडेड बाय 6. कळलं? सेकंड फेज मध्ये 9, हे तर 12 डिवायडेड बाय 6 केलं आपण पहिले, ते आलं 6 आणि 6 × 1 तर ते 1च झालं. म्हणजे काय झालं? नाही, सेकंड फेज मध्ये 9 - 6 डिवायडेड बाय 12 डिवायडेड बाय 6 ते काय आलं? 2 आलं आणि इंटू 1 काय झालं? 1च झालं. 9 - 2 इथं काय आलं होतं आपलं थर्ड फेज मध्ये? हे आलं 7 आलं. कळलं? हे बघ, पहिले काय सॉल्व्ह केलं आपण? पॅरेंथिसिस सॉल्व्ह केलं, त्याचं उत्तर आलं 6. मग जेव्हा 12 ने 6 ला डिवाइड केलं तेव्हा उत्तर काय आलं? 2. 2 ला 1 शी मल्टिप्लाय केलं ते काय आलं? 1. म्हणजे 2 ला 1 शी केलं ते काय आलं? 2. मग 9 - 2 काय झालं आपलं? 7. कळलं? थर्ड फेज मध्ये. आता हे झालं फर्स्ट फेज, सेकंड फेज, थर्ड फेज. कळलं तुम्हाला ऑपरेटर प्रेसिडन्स कसं वापरायचं? त्यानंतर ऑपरेटर प्रेसिडन्सचा एक टेबल दिलेला आहे, तो पण तुम्ही PDF मधनं बघून घ्या. त्यानंतर ऑपरेटर प्रेसिडन्सचा पूर्ण टेबल दिलेला आहे, तो टेबल वाईज PDF मध्ये सगळं दिलेलं आहे तुम्हाला. एकदा PDF झेरॉक्स मारून घ्या आणि झेरॉक्स मारल्यानंतर पूर्ण इझी समजलं जाईल तुम्हाला, की थेरी पण दिलेली आहे PDF मध्ये, कोड पण सगळे लिहिलेले. तर तुम्ही एकदा वेबसाईट थ्रू जा. वेबसाईटला मी नोट्स अपलोड केलेले आहे, तर ते डाउनलोड करून झेरॉक्स मारून तुम्हाला स्टडी करण्यासाठी एकदम सोपं जाईल. तर आता हा झाला FPL चा सेकंड युनिट.